लागलं? निश्चितपणे ज्या पद्धतीने आपल्याला आठवत असेल 16 एप्रिलला जेव्हा निर्णय झाला तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आंदोलनाची हाक दिली होती। आम्ही वारंवार या गोष्टी सरकारला सांगत होतो आणि ज्या पद्धतीने कणखर भूमिका राजसाहेबांनी घेतली त्या भूमिकेचा हा विजय आहे। मराठी माणूस एकवटला आणि आता ज्यांच्या मनात शंका होती की मनसे आंदोलन अर्धवट सोडते त्यांच्याही गालावरची ही चपराक आहे। मला असं वाटतं त्यांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे। आपण बघतो की संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया जाणून घेतली। संदीप एकच मुद्दा आहे की आता अध्यादेश तर मागे घेतलेला आहे पण 5 जुलैचा जो मोर्चा होता तो तर आता निघणार नाही। पण सगळ्यांना या संदर्भात राजसाहेब ठाकरे निर्णय पण सगळ्यांना अपेक्षा होती की ठाकरे बंधू एकत्र दिसतील या मोर्चाच्या निमित्तानं। तर मग आता ठाकरे बंधू कधी एकत्र पाहायला मिळतील? मला असं वाटतं याचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील। नाही पण विजयोत्सव ठाकरे बंधू एकत्र साजरा करतील का? मला असं वाटतं तयारी आहे का की विजयोत्सव मराठी माणसाचा जो विजयोत्सव आहे त्यात तरी किमान आता ठाकरे मराठी माणसं एकत्र विजयोत्सव साजरा करतील आणि एकत्र काय मोर्चा काढायचा आहे विजयोत्सव काढायचा याचा निर्णय राजसाहेब ठाकरे घेतील। पण कधीपर्यंत याची घोषणा होऊ शकते? संदीपजी आपण बघू शकतो की संदीप देशपांडे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले आहेत। खरं तर या आंदोलनादरम्यान वेळोवेळी पक्षाचे नेते आणि मुंबई अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका मांडली होती। स्वतः राज ठाकरे यांनीही 5 जुलैच्या आंदोलनाची घोषणा केली। त्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला होता की या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षानेही सहभागी व्हावं आणि त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही मनसेचा प्रस्ताव मान्य केला आणि 5 जुलैला 2 ठाकरे हे या मोर्चाच्या निमित्तानं एकत्र पाहायला मिळणार होते। पण आता राज्य सरकारनं या अध्यादेशावरून माघार घेतलेली आहे आणि हिंदी भाषेची सक्ती 1ली ते 4थी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर असणार नाही। खरं तर त्रिभाषा सूत्राचा हे जे विधेयक किंवा जो निर्णय होता तो केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारपर्यंत देण्यात आला होता आणि वारंवार सांगितलं जात होतं की केंद्र सरकारचं हे धोरण आहे आणि त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करतं आहे। पण आता पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जी घोषणा करण्यात आलेली आहे किंवा मंत्रिमंडळ बैठकीनं एकमतानं निर्णय घेतलेला आहे त्यांनी हा अध्यादेश मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता हिंदीची सक्ती शालेय विद्यार्थ्यांवर असणार नाही आणि आता त्याचं श्रेय हे मनसे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठी माणसाच्या एकजुटीला दिलं जात आहे। आज या आंदोलनाची सुरुवात झाली होती। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आझाद मैदान परिसरात मुंबई मराठी पत्रकार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संघटना यांच्या वतीनं एक सभा आणि राज्य सरकारच्या अध्यादेशाची प्रतिकात्मक होळी अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।